1-2 मिनिटातच भारताचा इतिहास समजून घेऊ. एका कंपनीने भारत जिंकला. ही स्टोरी फक्त ब्रिटिशांची नाही, ही स्टोरी आहे पॉवर पॉलिटिक्सची. पॉवर कशी काम करते याची. 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारत व्यापारी म्हणून, पण खरी गेम बदलली 1707 मध्ये. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल एम्पायर कमजोर होऊ लागलं आणि भारतात अनेक प्रादेशिक सत्तांमध्ये पॉवर स्ट्रगल सुरू झाला. आणि मग आला 1757चा बॅटल ऑफ प्लासी. बंगालमध्ये कंपनीने मिलिटरी पॉवर आणि स्थानिक राजकीय संघर्षाचा फायदा घेत सत्ता मिळवली. इथून एक व्यापारी कंपनी हळूहळू टॅक्स कलेक्ट करणारी आणि टेरिटरी कंट्रोल करणारी पॉवर बनली. पण प्रश्न असा आहे, एका कंपनीला एवढी ताकद मिळाली तर बाकीच्या भारतीय सत्तांनी तिला. इथूनच सुरू झाला ब्रिटिश स्ट्रॅटेजीचा पुढचा. तुमचा शेजारचा राजा तुमच्यावर हल्ला करेल, आमच्याकडे मॉडर्न आर्मी आहे, आमच्या प्रोटेक्शन मध्ये या. आणि अशा अलायन्सेस मधून, मिलिटरी डिपेंडन्स मधून अनेक भारतीय राज्यांची ऑटोनॉमी हळूहळू कमी होत गेली. म्हणजे काय, तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही ज्याला बोलवलं तोच शेवटी तुमचा डिसिजन मेकर बनला. पण ब्रिटिश पॉवर फक्त बंदुकीवर, त्यांनी स्वतःला फक्त कॉन्करर म्हणून नाही तर रिफॉर्मर, सिव्हिलायझर आणि रूल ऑफ लॉ आणणारी सत्ता म्हणून प्रेझेंट केलं होतं. आणि मग आला सर्वात डेंजरस वेपन, डिवाइड अँड रूल, जे आता पण होते. भारतामध्ये रिलिजन, कास्ट आणि रिजनच्या आधारावर प्रचंड डायव्हर्सिटी होती. ब्रिटिशांनी या डिफरन्सेसचा ऍडमिनिस्ट्रेशन आणि मिलिटरीमध्ये वापर केला आणि 1857 मध्ये याचा परिणाम दिसला. काही भारतीय सैनिक ब्रिटिशांविरुद्ध उठले तर काही भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांना रिबिलियन सप्रेस करण्यात मदत केली. म्हणजे ही स्टोरी फक्त इंडियन्स वर्सेस ब्रिटिश इतकी सिंपल कधीच नव्हती. कधी भारतीय विरुद्ध भारतीय उभे राहिले, कधी एका राजाने दुसऱ्या राजाविरुद्धच ब्रिटिशांची मदत घेतली, कधी सिक्युरिटीच्या नावाखाली अलायन्सेस झाले आणि कधी सत्ता, पैसा आणि गादीच्या लालसेने ब्रिटिशांना भारतीयांनी सहकार्य केलं. 1857च्या उठावाने ब्रिटिशांना एक गोष्ट स्पष्ट झाली, भारतीय जर एकत्र आले तर ब्रिटिश रूल धोक्यात येऊ शकतो. म्हणून पुढच्या काळात कम्युनिटी, आयडेंटिटीज, पॉलिटिकल डिव्हिजन यांना अधिक महत्व मिळत गेलं. आता खरी गोष्ट समजून घ्या, ब्रिटिशांनी भारत बंदुकीच्या जोरावर जिंकलाच नाही. त्यांनी भारतातील एक्झिस्टिंग रायव्हलरीज, पॉलिटिकल अँबिशन्स, इकॉनॉमिक इंटरेस्ट आणि भीती यांचा वापर केला. आणि म्हणून इतिहासाचं सर्वात भारी लेसन आपल्या इतिहासाचा जर कोणता असेल तर परकीय सत्ता तेव्हाच सर्वात जास्त मजबूत होते. परकीय सत्ता म्हणण्यापेक्षा कोणती पण सत्ता जी जुलुमकारी आहे ती सत्ता तेव्हाच मजबूत होते जेव्हा आतली फूट तिच्यासाठी पॉवर बनते. म्हणून प्रश्न फक्त हा नाही की इंग्रजांनी भारतावर राज्य कसं केलं. खरा प्रश्न हा आहे, आपल्यातल्या कोणत्या कमजोरींचा त्यांनी फायदा घेतला. आता असं होतंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय भारत.